तुम्हीच सांगा मी काय करू? म्हणजे मी काहीही केलं तरी मी फेक आहे, काहीही केलं तरी मी खोटी आहे. म्हणजे 100 दिवस मी खोटी आणि फेक राहूनच प्रवास केला. त्याच्या व्यतिरिक्त मी काही नाही केलं. विशाल, दुश्मनी इथेच सोडून जाते बरं, पण मी मैत्रीचं नातं पुन्हा सुरू करणार नाही. माझ्याकडे येताना कोणी एकटा आलंच नाही कायम. माझ्याकडे येताना कायम सगळे 4-4, 5-5 जण आलेत. आणि मग जेव्हा ते सगळे एकत्र बोलायचे आणि मला कोणाचाच आवाज यायचा नाही, तेव्हा मी माझंच बोलायला लागायचे आणि माझा मी आवाज रेज करायचे. त्याच्यावरून परत बोलायला लागले की तू खूप आवाज करून बोलतेस बाई, असं तसं. वर्स्ट मोमेंट कोणता होता किंवा कधी असं गिवअप करावं असं वाटलं? वर्स्ट मोमेंट माझा 7वा आठवडा होता, जेव्हा मी गिवअप ॲक्च्युली केलंच होतं. कारण माझ्यावरती ॲलिगेशन्स लागले जात होते आयुषवरूनच. माझं खूप बोलून झालं आहे बिग बॉसमध्ये की मी फेक नाती नाही बनवलीत, हे नाही बनवलं, ते नाही बनवलं. खूप मी एक्सप्लेन केलं आहे. आता मला ते एक्सप्लेन पण नाही करायचं आहे, कारण मी तीच नाती फिनालेपर्यंत घेऊन आली आहे आणि त्याच नात्याचा घट्ट हात पकडून मी शेवटपर्यंत टॉप 2मध्ये उभी होती. तन्वी, तुम्ही टास्क का चांगला खेळला? तुम्ही टास्क वाईट खेळायला हवा होता. मग हे बोलायला हवं होतं भाऊंनी. हॅलो, हाय, नमस्कार. मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पावर. आणि आज माझ्यासोबत आहे बिग बॉस मराठी सीझन 6ची क्वीन, तंटा क्वीन ते टास्क क्वीन. हा खेळ फक्त ती खेळली नाही तर जगली आणि त्यानंतर बिग बॉस मराठी सीझन 6ची महाविजेती ठरली. म्हणजेच तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी तन्वी कोलते. तन्वी कोलते ब्रँड, तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिल्यांदा सांग कशी आहेस आणि खूप खूप शुभेच्छा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. मी एकदम मस्त आहे, भारी आहे. परत आपल्या विश्वात आली आहे. एक असा श्वास घेतला आहे छान आणि बाहेर पडताना एकटी नाही आली आहे. ट्रॉफी सोबत घेऊन आली आहे. त्याचं पण एक खूप असं आनंद आहे मला. छान वाटते. 100 दिवसांचा हा प्रवास पूर्ण झाला आहे आणि तन्वी कोलते आता ब्रँड म्हणून बाहेर आलेली आहे. मला सांग, आज सकाळी उठलीस तेव्हा काय विचार होता? रिअलाईज म्हणजे असं होतं का, पिन करावं लागलं का की हां तू जिंकली आहेस, बाहेर आली आहेस? काय सांगशील? मी झोपलेच नव्हते अगं. मी 1 सेकंडसुद्धा डोळे मिटले नव्हते, कारण ज्यांनी मला सपोर्ट केला ना बाहेरून, ते सगळे पुण्यातले माझे फ्रेंड्स वगैरे आले होते, ज्यांनी ग्राउंड लेवलला उतरून मला वोटिंग हे केलं होतं. तर ते सगळे माझे फ्रेंड्स आले होते कुठल्या कुठल्या भागातून. आणि मला माहीतच नाही की इतकं केलं होतं त्यांनी माझ्यासाठी. म्हणजे जाताना सांगते, माझ्याकडे फक्त 3 ते 4 माणसं होती टोटल. एक PR, एक मॅनेजर, एक डिझायनर. हे 3 लोकं होते, जिथले डिझायनर पण नंतर गेला निघून. आणि काय बाहेर चाललेलं मला काहीच कळत नव्हतं. बाहेर आल्यानंतर असं चित्र दिसलं मला की मी गेले होते 3 लोकांना हे करून, माझ्यासाठी सोडून. पण 300 आणि 3000 कधी झाले मला कळलंच नाही की इतके लोक माझं स्वतःच्या मनाने PR करत होते, स्वतःच्या मनानेच जोर लावत होते की आम्हाला तन्वी कोलते हवी आहे म्हणून. आणि त्यांच्या सगळ्यांचे कॉल येत होते की आम्हाला मॅडमने एकदा भेटायचं आहे म्हणून, एकदा भेटायचं आहे. आणि मग माझं असं झालं की मला माहिती आहे, ज्या व्यक्तीसाठी आपण एवढे एफर्ट्स घेतो तो व्यक्ती जिंकतो आणि मग आपल्याला त्याला भेटायचं असतं, तर कसं फिलिंग असतं ते. त्यामुळे मी फोन करून सांगितलं होतं की येऊ देत सगळ्यांना, मी भेटते. आणि मग सगळेच सकाळपर्यंत, म्हणजे 8:30 पर्यंत सगळे येतच होते माझ्याकडे. आणि इकडे पण यायचं होतं. म्हटलं मग आता झोपून काही उपयोग नाही आहे, आपण डायरेक्ट निघून जाऊया. मग मी तिकडून डायरेक्ट निघून इकडेच आले. सो झोप अशी काही झाली नाही आहे. पण जितके लोक माझ्याकडे येत होते ना, त्या गोष्टीवरूनच मला असं जाणीव झाली की हो, मी बिग बॉस सीझन 6 जिंकले. चिमटा काढायची गरजच नाही लागली, कारण भाऊंनी काढला होता स्टेजवरती मला चिमटा जोराचा. कळलं होतं मी विनर झाले म्हणून. हां, हे आहे की विनर आपण झालो तरी पण आपल्याला असं वाटतं की बापरे, मी खरंच विनर झाले का? 100 दिवस मी तिथे राहिले होते का? हे कुठेतरी नाही, असं पटत नाही. पण ट्रॉफी हातात आली फायनली. मी जे बोलले होते की जाणार तर जिंकून येणार. आणि ही मी पॉझिटिव्ह एनर्जी मिळण्यासाठीच रोज बोलायची की ट्रॉफी माझीच आहे, ट्रॉफी मीच घेणार, ट्रॉफीवर माझंच नाव कोरलं आहे. कारण युनिवर्स ऐकतो आणि ह्याच्यावरती मी खूप बिलीव्ह करते की मी जे बोलणार ते मला वास्तू देणार, मी जे बोलणार ते युनिवर्स ऐकणार आणि मला मिळणार. मी त्याच पद्धतीने रोज बोलायचे की ट्रॉफी माझी आहे, ट्रॉफी मी जिंकणार, सीझन 6ची विनर मीच असणार, मीच असणार, मीच असणार. आणि फायनली मीच झाले आणि ते कुठेतरी विधान खरं ठरलं.
तुझ्या या आनंदात सगळे सामील आहेत. तू सगळ्यांसोबत सेलिब्रेट करतेस, सगळ्यांना भेटतेस आता जसं तू म्हणालीस. काय वाटतं कोणाला मिस करतेस या आनंदात? ऑब्व्हियसली मम्मी आहे, आजी आहे, सगळे आहेत. पण पप्पा नाही आहेत, सो पप्पांना जास्त मिस करते मी. आणि ते असते तर नक्कीच त्यांची कॉलर ताठ झाली असती, की माझी पोरगी जेव्हा डरकाळी फोडते, तेव्हा फक्त डरकाळी फोडत नाही, तर डरकाळी फोडल्यावर समोरच्याला घाबरवते पण. आणि त्याच पद्धतीने मला असं वाटतं, की मी खेळली आहे आतमध्ये ज्या प्रकारे. निश्चितच पप्पांना आवडलं असतं, की जे बोलली ते तिने करून दाखवलं. आणि आली बाई, ट्रॉफी घेऊन आली असं. तर त्या क्षणामध्ये मी पप्पांना खूप जास्त मिस केलं, की असते तर आज कॉलर टाईट करून असते तिथे. मला वाटतं ते आताही कुठूनही तुला पाहत असतील, बघत असतील, तर ते खूप अभिमान, गर्व फील करत असतील नक्कीच. मला सांग, हा 100 दिवसांचा प्रवास झाला. पहिल्याच आठवड्यात एक वेगळी बाजू बघायला मिळाली होती आणि त्यानंतर तंटा क्वीन असं नाव मिळालं आणि ते अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहे. म्हणजे 100 दिवसांचा तुझा पहिला आठवडासुद्धा लोकांच्या अजूनही लक्षात आहे. त्यावेळी एक तंटा क्वीन नाव नक्कीच मिळालं, पण भाऊ म्हणाले, की तुला असं मला वाटते, की एकटी आहेस जिला गेम समजलेला आहे. काय स्ट्रॅटेजी करून गेली होतीस आणि त्या घरात वर्कआउट झाल्या का? स्ट्रॅटेजी बघायला गेलं ना, तर मला असं वाटतं स्ट्रॅटेजी करून माणूस तिथे जाऊच शकत नाही. कारण सिच्युएशन्स अशा येतात ना समोर, की कुठला व्यक्ती आपण समोर बघतोय तो आपल्याबरोबर कुठल्या पद्धतीने, कुठल्या लेव्हलने अटॅक करणार आहे, किंवा आपल्याला जी स्ट्रॅटेजी आपण ठरवून गेलोय ती वर्क होईल का? आणि ती वर्क त्या आठवड्यासाठी झाली आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपला गेम धोक्यात आला आणि आपण बाहेर गेलो तर. सो स्ट्रॅटेजी करून जाणारे आहेत ना, लवकर बाहेर गेले तर मला असं वाटतं, किंवा बाहेर जातात असं मला वाटतं. कारण ते त्या याच्यामध्ये असतात, एक फॉर्मॅटमध्ये असतात करून आलेल्या, की आपल्याला या आठवड्यात हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ज्याच्यामध्ये कुठेतरी फेल्युअर येतं. हा रिॲलिटी शो आहे, पर्सनॅलिटीचा शो आहे. मी जे काही केलं मला असं वाटतं ती माझी पर्सनॅलिटी होती. ज्याच्यामध्ये लोक फेक बोलले, खोटं बोलले. ठीक आहे, ते बोलले, त्यांची बाजू होती जी त्यांनी मांडली. पण हो, ही माझी पर्सनॅलिटी आहे असं मला वाटतं, की मला जर कोणी माझी चूक दाखवते ना, किंवा मला जर कोणी असं म्हटलं, की हा भाग ना तुला चांगला नाही दिसत, या साईडला पार्टिशन घे, या साईडला पार्टिशन घे, इथे नाही चांगलं वाटत. तर मला असं वाटतं, की समोरचा चांगला सांगतोय, आपण ऐकूयात ते. असं म्हणून मी तो भाग चेंज करते आणि बघते, की मी चांगली दिसतीये का? तरी मला असं वाटलं, की नाही, नाही, माझं पहिल्यावालंच चांगलं होतं, तर मी ते करणार. सेम असं आहे, मला जेव्हा वाटलं, की भाऊ बोलतायत, मग भाऊंची रिस्पेक्ट आहे ना तेवढी, की ते जनतेच्या जनतेची मतं मला मांडतायत. भाऊंची रिस्पेक्ट ठेवून जर मी ती चूक सुधारतीये एक्सेप्ट करून, तर तरीही तुम्हाला खोटं आणि फेक म्हणायचं असेल, तर त्याच्यावरती मला स्वतःला करेक्ट करावंसं वाटत नाही. कारण ती त्यांची मतं त्यांनी देऊन झालेली आहेत आणि बिग बॉस हा सीझन आता संपलेला आहे. त्यामुळे ज्या प्रकारे मी म्हणते, की मी घाणेरड्या माझ्या मेमरीज असतील, वाईट मेमरीज असतील, तर तिथे सोडून आली आणि चांगल्या मेमरीज घेऊन आली आहे. तशी माझ्यावर लागलेले प्रत्येक आरोप प्रत्यारोप मी तिथेच सोडून आली आहे. ज्याच्यावरती आता मला काही बोलण्यात पॉइंट नाही वाटत. कारण झालं, बिग बॉस संपला आता. आता आपण एक वेगळा प्रवास करतोय. मला सांग, तू सुरुवातीलाच म्हणाली होतीस, की मी घरात नाती बनवणार नाही, मी ते गेम खेळायला आली आहे. पण त्यानंतर तुझी खूप सुंदर नाती सगळ्यांसोबतच जमली. प्रभू असो, राकेशदादा असो किंवा काटा ग्रुप असो, त्या नात्यांना काय? मी पहिलं माझं स्टेटमेंट मला अजून आठवतंय. 3ऱ्या आठवड्यात लक्झरी टास्क होता. टार्गेट करायचं होतं बॉल, आणि मी काळा ड्रेस घातला होता. त्या दिवशी मी हे वाक्य म्हटलं होतं, की हो, मी आली आहे इथे. मी या प्लॅटफॉर्मचं सोनं करायला आली आहे. मला संधी मिळाली आहे. मी इथे उत्सव नात्यांचा खेळायला नाही आले. बिग बॉस हा गेम शो आहे. मी गेम शो खेळायला आली आहे. हां, माझी इथे 3-4 नाती बनली आहेत. टास्कनुसार ती किती चेंज होतील मला माहीत नाही. पण मी अशी आहे, की नाती जर बनवली आहेत, तर मी शेवटपर्यंत टिकवणार. ज्या प्रकारे मी बोलले, ती 3-4 नाती तीच होती त्या आठवड्यामध्ये, जी मी आत्तापर्यंत फिनालेमध्ये घेऊन चालले. नात्यांमध्ये मला असं वाटत होतं, नात्यांमुळे माझा गेम वीक होईल. कारण डिसिजन्स माणसाचे चेंज होतात. जिथे कुठे आपल्याला असं दिसतं, की समजा माझा सख्खा भाऊ आहे, जो चुकतोय हे मला दिसतंय, पण तो माझा सख्खा भाऊ आहे आणि मला त्याला लोकांसमोर नाही खाली पाडू द्यायचंय, तर मी त्याला नाही बोलणार, अशी मी आहे. सो ते कुठेतरी आड येईल असं मला वाटलं होतं.
पण माझी नातीच एवढी स्ट्रॉंग होती की त्यांनी मला संधीच नाही दिली लोकांसमोर त्यांना वीक ठरवायची. माझं तोंड त्यांनी पूर्णपणे त्यांच्या वागण्यातूनच बंद करून ठेवलं होतं की मी त्यांच्या पाठीमागे म्हणा किंवा त्यांना निगेटिव्ह ठरवूच नाही शकले. सो हो, मी बोलले होते की मी नाती नाही तयार करणार, पण माझी हीच खासियत आहे बाहेरच्या जगात सुद्धा. ज्यांना मी आपलं मानते त्यांना मी जीवाचं रान करून आपलं मानून जपायचा प्रयत्न करते. आणि मग तरी लोकांना त्याच्यावरती लावायचे असतात आरोप. तर ठीक आहे, म्हणजे मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला. नक्कीच. आणि ती नाती आतापर्यंत टिकली, हे मात्र खरं. मला सांग, विशाल आणि तुझं पहिल्या आठवड्यात आम्हाला खूप छान एक फ्रेंडशिप बघायला मिळाली होती. पण काहीच दिवसात तू टोळीही सोडलीस आणि विशालसोबतही तुमचे थोडे वाद सुरू झाले. पण नेमकं काय बिनसलं की विशाल आणि तू अगदी दुश्मन असेपर्यंत गेला? मला जसं तो आत्ता म्हणत आला, की मला दुसऱ्याला डाऊन करून स्वतःला अप करणं आवडत नाही, जे की माझं वाक्य होतं दुसऱ्या आठवड्यातलं. बरीच अशी वाक्य आहेत जी मी उदाहरणं दिली आहेत बिग बॉसच्या घरामध्ये, की हा 6 आहे आणि तो 9 आहे. तर तुझा 9 मला माहीत नाही ना, माझा 6 मला तुला माहिती आहे. ना मला तुझा 9 समजायचा आहे, ना मला माझा 6 तुला सांगायचा आहे. ही बरीच उदाहरणं मी दिली होती आणि मला असा गेमच आवडत नाही, जिथे आपण स्वतःला खूप जास्त मी समजतो, मी करेक्ट, मी हे, मी ते आणि समोरच्याला आपण कमीपणा दाखवतो. हे दुसऱ्याच आठवड्यामध्ये दादाबरोबर झालं होतं, जो खूप मोठा विषय निघाला होता घरामध्ये आणि जे मला कुठेतरी खटकलं त्याचं वागणं आणि मला असं वाटलं, की हे सगळं काय चाललंय आणि कशासाठी चाललंय? म्हणून मी पहिलं तिथे स्टँड घेतला होता, की हे बघा मला हे बोललेलं आवडत नाहीये. मला खरंच अशी भीती वाटते, की मम्मी मला विचारेल बाहेर जाऊन, की "काय करत होतीस तू? एवढं तुझ्यासमोर चालू होतं आणि तू नाही बोललीस त्याच्यावरती, म्हणजे तू का तोंड बंद ठेवून होतीस?" कुठेतरी मला असं वाटलं, की इथे बोलायला हवं, कारण हे चुकीचं घडतंय आणि तोच माझा स्वभाव आहे. जेव्हा मला चुकीचं घडताना दिसतं, मग ते बरोबर असेल आणि पण मला चुकीचं वाटतंय, तर मी बोलते. मी गप्प नाही राहत. मी माझं मत मांडते ॲट मी माझं मत मांडलं, की मला नाही पटत आहे तू जे बोलतोयस ते. आणि मग दादासोबतचं थोडं माझं कनेक्शन आणि त्याच्या बोलण्यातला जो कडूपणा होता, काही स्टेटमेंट्स होती जी मला नाही आवडली. म्हणून माझी आणि त्याची दुश्मनी तिथून सुरू झाली आणि त्यानंतर ती दुश्मनी टास्कमध्ये खूप वाढत गेली. मला विशालबद्दल पर्सनल वाईट काहीच नाही मत. विशाल हा एक चांगला प्लेयर होता, स्ट्रॉंगली खेळला. फायनलिस्ट तो असणारच आहे हे मी बोललेच होते आणि मी अशी खेळाडू आहे, की समोरचा जर चांगला खेळतोय, तर त्याच्याबद्दल चांगलंच बोलणार. मग मी खेळाडूच नाहीये, जर समोरचा चांगला प्लेयरला मी खेळाडू चांगला आहेस असं म्हणतच नाही, मग मला लाज वाटली पाहिजे. आणि हे मी प्रत्येक घडी-घडीला विशालला बोलून दाखवलंय, की मी नसतं नॉमिनेट केलं. मी तुझी नसती कॅप्टन्सी उडवली आणि मी त्याची कॅप्टन्सी पण नव्हती उडवली. सो मला नव्हतंच वाटत की तो कधी खेळला नाही वगैरे. हां, पण तो ज्या प्रकारे खेळला ना, तो गेम माझा नाहीये. ज्या प्रकारे निगेटिव्ह तो गेम खेळला होता स्टार्टिंगला, तो गेम माझा नव्हता आणि तो गेम मला आवडत सुद्धा नाही. एवढ्याशा गोष्टीवरून टास्कमध्ये आमची रायव्हलरी झाली आहे, बऱ्याच टास्कमध्ये, जी पुढे-पुढे गेली. ते कसं असतं, काही गोष्टी राहतात मनात, ज्या त्याच्या काही गोष्टी माझ्या मनात राहिल्या म्हणून आम्ही दुश्मन झालो. बाकी फार असं विशालचं आणि माझं दुश्मनी असं नातं ते नाहीये. पण मी बोलले होते त्याला दुश्मन आणि मी दुश्मनांची दोस्ती पुन्हा करत नाही. हे माझं मी खणखणीत बोलते तर मी ते पाळते. पण काल तू जेव्हा विशालची एक्झिट होत होती, तेव्हा म्हणालीस की मी दुश्मनी इथेच सोडून जाते. मग आता बाहेर येऊन काय असणार आहेस? मी वाक्य असं बोलले होते, की "विशाल, दुश्मनी इथेच सोडून जातीये बरं, पण मी मैत्रीचं नातं पुन्हा सुरू करणार नाही." कारण मला त्याच्यामध्ये नाही वाटत, की म्हणजे असं पर्सनल काही नाही आहे आमचं असं. पण जर दुश्मनी नाही आहे, तर मला असं वाटतं पर्सनल ओपिनियन आहे, मला मैत्री पण नाही ठेवायची आहे. बाकी तो चांगलं खेळला, उत्तम खेळला विशाल कोटियन आणि खेळाडू म्हणून सुपर्ब होता तो. खेळाडू म्हणून सुपर्ब होता. फक्त त्याचं ज्या प्रकारे स्टार्टिंगचा गेम होता ना किंवा ज्या प्रकारे नंतर एंड गेम पण त्याने खेळला, ज्या प्रकारे बोलला वगैरे असेल, ते कुठेतरी नव्हतं पटलं त्यामुळे.
तुझ्या घरातल्या प्रत्येक नात्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आणि संशय घेण्यात आला. जसं की पहिलं राकेश बापट आणि तुझ्यामध्ये ताई आणि दादाचं खूप छान नातं होतं, बहीण भावाचं. पण त्यावरही कुठे ना कुठे बाहेर येऊन सगळेजण म्हणत होते की फक्त गेम पुरतं आहे किंवा फेक आहे किंवा खरे भाऊ बहीण असे नसतात. त्यात राखीचं एक उदाहरण घेशील तर ती सुद्धा असंच म्हणाली होती. त्यावर तुझं काय मत आहे? बघ, गेमसाठी असतं तर आमच्यामध्ये कधीच छोटे-छोटे नोकझोक पण नसती झाली. आमच्यामध्ये छोटी-छोटी नोकझोक पण झाली आहे. इव्हन "दादा मला नाही पटत रे, जा रे तू" वगैरे असं पण नसतं झालं. मी खूप गुडी-गुडी राहिले असते त्याच्याशी किंवा मला जे त्याचं नाही पटत आहे ते मी सांगितलंच नसतं त्याला, असं पण केलं असतं. पण आमच्यामध्ये नातं हळू-हळू, हळू डेव्हलप होत गेलं. प्रभू आणि माझं नातं सुद्धा हळू डेव्हलप झालं. अचानक ग्रुप बनल्यानंतर नाती आलीत एकत्र असं काहीच नाही झालं. आमचं आधीपासून नातं होतं. ग्रुप बनल्यानंतर थोडं-थोडं ग्रुपला सांभाळत-सांभाळत म्हणा नाती आपोआप झालीत. बाहेर जाणारी माणसं काय बोलतायत, याच्यावरती मला बिलकुलही बोलायचं नाहीये. कारण बाहेर पडून त्यांना जो बिग बॉस खेळायचा होता, त्यांनी तो बिग बॉस खेळला. माझा आतमध्ये खेळ म्हणण्यापेक्षा मी बिग बॉस जगत होते, माझ्या परीने जगत होते. आणि कसं आहे ना, जिथे आपण म्हणतो पूर्व आहे, तिथे पश्चिम आहे. जिथे पॉझिटिव्हिटी आहे, तिथे निगेटिव्हिटी आहे. जिथे देव आहेत, तिथे राक्षस आहेत. किंवा जिथे खरं आहे, तिथे खोटं आहे. असं आपण म्हणतो ना, की प्रत्येक एक आहे गोष्ट तर दुसरी पण असते. तसे 2 पैलू असतात प्रत्येकाचे बघण्याचे. काही लोकांमध्ये चांगलं बघतात. काही लोकं त्या चांगल्या लोकांमध्ये वाईट बघतात. हे पर्स्पेक्टिव्ह आहेत प्रत्येकाचे. मला वाटतं, की कदाचित मी त्यांच्या मनामध्ये घर करण्यासाठी कमी पडले असेल, म्हणून ते बाहेर येऊन माझ्याबद्दल इतकं वाईट बोलले असतील, जे काही बोलले असतील. अ, मला त्याप्रकारे त्यांच्यासोबत नातं बनवता आलं नसेल कदाचित. अ, त्यामुळे कदाचित ते माझ्याबद्दल असं बोलले असतील, की फेक नाती आहेत, गेमसाठी आहेत. आणि माझं खूप बोलून झालंय बिग बॉसमध्ये, की मी फेक नाती नाही बनवलीत, हे नाही बनवलं, ते नाही बनवलं. खूप मी एक्सप्लेन केलंय. आता मला ते एक्सप्लेन पण नाही करायचंय, कारण मी तीच नाती फिनालेपर्यंत घेऊन आली आहे आणि त्याच नात्याचा घट्ट हात पकडून मी शेवटपर्यंत टॉप 2 मध्ये उभी होती. तर मला नाही वाटत, की माझी नाती कुठली फेक होती. आयुष संजीव सोबतही तुझी सुरुवातीला मैत्री बघायला मिळाली आणि त्यानंतर बाहेर आल्यावरही घरातही सगळ्यांनीच त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उभे केले. बाहेर आल्यावरही बऱ्याच कॉमेंट्स झाल्या, लोकांनी आपली मतं मांडली. त्यावर तुझं मत काय? आयुष एक असा व्यक्ती होता, तो लिसनर होता, गुड लिसनर आणि मी खूप बोलकी होते. घरामध्ये 24 तासांमध्ये काहीतरी घटना घडली, की आपल्याला सांगायची असायची आणि त्याची आणि माझी मतं कुठेतरी मॅच होत होती. त्यामुळे मी त्याच्याशी बोलायचे. आता आतमध्ये काय पॉलिटिक्स चालू होतं मला खरंच नाही माहिती. अचानक भयानक तो बोलायचा बंद झाला होता, जे कुठेतरी मला खटकायला लागलं. आणि आमच्यावरती असा आरोप लागलेला, की आम्ही काहीतरी एक अँगल देतोय म्हणून. जे की माझं आणि त्याचं पहिल्याच आठवड्यात बोलणं झालं होतं, की आयुष 3 महिन्यात कोणाला प्रेम होतं असं मला वाटत नाही आणि बिग बॉस किंवा रियालिटी शोमध्ये मला प्रेम करून लव्ह अँगल देऊन पुढे जायचं नाही. मी एकटी आली आहे, मी एकटी बाहेर पडणार. मला प्रेम वगैरे या चक्करमध्ये पडायचं नाही. मी खूप क्लिअर थॉट्सची मुलगी आहे. मला या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचं नाही. हे सगळं भाऊच्या धक्क्यावर क्लिअर होऊन सुद्धा लोकं आरोप लावत होते. तर मला त्यांच्यावरती हसायला येत होतं, की एखाद्याला निगेटिव्ह दाखवण्यासाठी किती बोलायचं माणसाने. माझी जेन्युइन त्याच्यासोबतची फ्रेंडशिप होती. मला छान वाटत होतं बोलून त्याच्याशी. मैत्री होती. तो बाहेर निघून गेला. त्याच्या आधीच आमची मैत्री कुठेतरी कोलमडली होती. बोलणं बंद झालं होतं. ते पण फेअर आहे. कारण कदाचित तेवढं स्ट्राँग आमचं नव्हताच बॉन्ड मैत्रीचा, म्हणून तो कदाचित तुटला असेल. कदाचित मीच तिथे कमी पडले परत, की माझ्याकडूनच कमी पडल्या असतील काही गोष्टी, की आमचं मैत्रीचं नातं चांगलं नाही टिकलं आणि लोकं सक्सेसफुल झाले असतील, असं मला वाटतं. पण मी ज्या प्रकारे त्याच्याबरोबर होते, मला असं वाटतं एक छान बॉन्ड होता आमचा. मला सांग तन्वीची आम्हाला प्रत्येक साईड बघायला मिळाली. धाकड गर्ल, मग असू दे इमोशनल साईड, बरेचदा ब्रेकडाऊन झाले तुझे, तेही बघायला मिळालं. वर्स्ट मोमेंट कोणता होता किंवा कधी असं गिव्हअप करावं असं वाटलं? वर्स्ट मोमेंट माझा 7वा आठवडा होता, जेव्हा मी गिव्हअप ॲक्च्युली केलंच होतं. कारण माझ्यावरती ॲलिगेशन्स लागले जात होते आयुषवरूनच, की तो तर तुझा बॉयफ्रेंड होता, तर तो तर तुझा लव्ह अँगल होता.
तो तर तुझं असं होतं तसं होतं, हे जे सगळं चालू होतं, त्याच्यामध्ये कुठेतरी मला असं वाटत होतं की नको म्हणून. आणि कॅप्टन असल्यामुळे माझ्यावरती आहे ना सगळ्याच बाजूने आळ येत होते, की कॅप्टनने हे केलं, कॅप्टनने ते केलं, किती खराब कॅप्टन आहे, किती म्हणजे तिला काही नाही वागता येते कॅप्टनसारखं वगैरे वगैरे. आणि हे कसं होत होतं, आत्ता एक मुद्दा झाला, तो मी संपवून बसले नाही तोपर्यंत अचानक सगळेजण परत तुटून पडायचे. माझ्याकडे येताना कोणी एकटा आलंच नाही कायम. माझ्याकडे येताना कायम सगळे 4-4, 5-5 जण आलेत. आणि मग जेव्हा ते सगळे एकत्र बोलायचे आणि मला कोणाचाच आवाज यायचा नाही, तेव्हा मी माझाच बोलायला लागायचे आणि माझा मी आवाज रेज करायचे. त्याच्यावरून परत बोलायला लागले, की "तू खूप आवाज करून बोलतेस बाई," असं-तसं. मग त्या आवाजावरून परत त्यांचं वेगळं चालू झालं. माझं असं झालेलं, की मी हे केलं तरी मी चुकीची, मी ते करते तरी मी चुकीची, मी काहीही करते तरी मी चुकीची. तुम्ही जर ठरवलंच आहे, की मी चुकीची आहे, तर मग सोडून द्या ना विषय. असं बोला, की ही चुकीचीच आहे आणि निघून जा तिथून. का सारखे येताय भांडायला? कुठेतरी सोडा मला. आणि तेव्हा माझा इमोशनल ब्रेकडाऊन झालाच होता, कारण 6व्या आठवड्यात आमचा एक कॉल झाला होता. ज्याच्यात मी पप्पांना फोन केला होता आणि मी माझ्या ज्या वाईट मेमरीज होत्या, इमोशनल जे म्हणतात ना आपण हळवेपणा म्हणतो, जो गेममध्ये दाखवायचाच नाहीये, कारण त्याला सिम्पथी कार्ड करते प्ले म्हणून असं म्हटलं जाईल. म्हणून मी ते कपाटात बंद करून आले होते कुठेतरी. आणि तो 6व्या आठवड्यात बिग बॉसने जो टास्क दिला त्याच्यातून बाहेर पडला. आणि ज्या गोष्टी दाबून मी आले होते, त्या गोष्टी घरात उघडल्या गेल्या. मी त्या झोनमध्ये गेले होते आणि 7वा आठवडा सुरू झाल्यानंतर त्या माझ्या अंगाशी आल्या, हळवेपणा माझा. आणि मग ते सगळं मी नाही झेलू शकले, कारण मी माझ्या त्या लाईफमध्ये गेले जेव्हा माझे पप्पा आजारी असताना ऑपरेशन का केलं आणि ऑपरेशन का नाही केलं ह्या गोष्टींवर सारखं ते टॉर्चर होत होतं मला. मी त्या झोनमध्ये जाऊन पोहोचले होते आणि मला सगळं तेच असं येत होतं, की इथून बोलतायत, तिथून बोलतायत, तिथून बोलतायत, तिथून बोलतायत, बस करा, सोडा मला. तो माझा सगळ्यात वर्स्ट हे होता, की बास याच्यापुढे नाही होऊ शकत माझ्याकडून. मी याच्यापुढे अजून उत्तरं नाही देऊ शकत लोकांना आणि उत्तरं देऊन सुद्धा मी चुकीची आहे. म्हणजे जर तुम्ही मला एक पॉइंट ऑफ व्ह्यू आपण सेट करतो ना, की नंदू अशीच आहे. मग तू कितीही मला बोल, मी तोच नाही चेंज करणार तुझा, की नंदू अशीच आहे. तू दमलीस तरी नंदू अशीच आहे. ते कळून चुकलं मला एका पॉइंटला. मग मी 8व्या आठवड्यात वरती आले आणि म्हटलं, की "तुम्हाला बोलायचंय? तुला काय म्हणायचंय? मी फेक आहे? हो, मी फेक आहे. तुला काय म्हणायचंय? मी नातीखोटी बनवली? मी नातीखोटी बनवली. तुला काय म्हणायचंय? मी टास्क क्वीन नव्हती, मी अशीच खेळले. अच्छा, म्हणजे चुकून-माकून माझं व्यवस्थित टास्क झाला. मी टास्क क्वीन नव्हते. ओह, अच्छा. तुला काय म्हणायचंय, की मला किचन क्वीन टॅग मिळाला, तो मी डिझर्व्ह नाही करत. ओह, अच्छा. म्हणूनच तुम्हाला जेवण माझं आवडत होतं. ठीक आहे." असं करून मी शेवटला मी सोडत आले सगळ्या गोष्टी, की एका पॉइंटला माणूस बोलून थकतो आणि सारखा बोलतो ना, तर मग बाहेरून लोकं पण जज करायला सुरुवात करतात. "अरे, ही खरी आहे, मग एवढं कशाला बोलते?" मी सगळ्या फेजमधून गेले. मला बोलल्यानंतर मी हे पण उत्तरं पण दिलीत, की मी तशी नाहीये. मग लोकं अशी म्हटलीत, की "अरे, तू तशी नाही आहेस ना, मग कशाला एवढं एक्सप्लेनेशन देतेस?" मग मी निवडली गप्प राहायची बाजू. मग मी गप्प राहिली. तर लोकं काय म्हटली, "बघ, गप्प राहिली, हिच्याकडे बोलायलाच काही नाहीये, म्हणजे ही चुकीची आहे." अरे, मग काय करू मी? तुम्हीच सांगा, मी काय करू? म्हणजे मी काहीही केलं तरी मी फेक आहे. काहीही केलं तरी मी खोटी आहे. म्हणजे 100 दिवस मी खोटी आणि फेक राहूनच प्रवास केला. त्याच्या व्यतिरिक्त मी काही नाही केलं. टास्क फेक, जेवण फेक, नाती फेक, वागणं फेक, परफॉर्मन्स फेक, सगळं फेक. मला क्वेश्चन करायचं होतं त्याच माणसांना, की मी टास्क फेक कशी केले? जे मी पटकत होते इतरांना, ती ताकद मी कुठून फेक आणत होते? जे मी माझ्यामध्ये चेंजेस आणले, जे भाऊच्या धक्क्यावरती मला भाऊ बोलायचे आणि त्याच्यानंतर मी चेंजेस करत होते. ते चेंजेस करून झाल्यानंतर जर भाऊच्या धक्क्यावरती भाऊ माझं तारीफ करत असतील, तू मला सांग, एक गोष्ट मला हायलाइट करायची होती फक्त. माझं कौतुक होतंय भाऊच्या धक्क्यावर असं सगळे म्हणायला लागले होते, की माझं कौतुक होतं, कौतुक होतं. मग जर का मी चुकीच्या मुद्द्यांवरती नाही भांडले, तर काय एक्स्पेक्ट होतं, की भाऊंनी येऊन म्हणायचं, "तन्वी, तुम्ही आज तिच्यावर पीठ का नाही फेकलं? तुम्ही फेकायला हवं होतं. तन्वी, आज तुम्ही पाणी का नाही फेकलं? फेकायला हवं होतं. तन्वी, तुम्ही राखींना का अडवलंत? त्या पाणी फेकत होत्या, तेव्हा तुम्ही फेकायला द्यायला पाहिजे होतं. तुम्ही का फेकायला नाही दिलत पाणी त्यांना? तन्वी, तुम्ही टास्क का चांगला खेळलात? तुम्ही टास्क वाईट खेळायला हवा होता." मग हे बोलायला हवं होतं भाऊंनी. आपल्याला काय हवं असतं? भाऊंनी चांगलं बोलायला हवं.
मग जर चांगलं बोलायला हवं तर मी ह्या सगळ्या गोष्टी करेल का? नाही करणार. मग जर मी त्या गोष्टी करतच नाहीये तर भाऊ माझ्याबद्दल चांगलंच बोलणार ना. मग जर तुम्हाला कौतुक हवं होतं तर तुम्ही पण बोलायचं. एकदा कौतुक हवं म्हणून ट्राय तर करा. दुसऱ्याचं कौतुक होतं म्हणून कशाला बोलायला हवं होतं? हे पण तर होतं ना. पण जे बोलले ते पण बिग बॉस मध्येच सोडून द्या. मला वाटतं ट्रॉफी हे सगळ्यावरचं उत्तर आहे. नक्कीच. तेवढंच वाटतं मला. तुझ्या सहकलाकारांनी सुद्धा खूप अप्रिशिएट केलं, बाहेरून सपोर्ट केला आणि अजूनसुद्धा करतायत आणि त्यांना काय सांगशील? खास करून अनुजने सुद्धा मला सुद्धा मेसेज केला होता, की उद्या तिला मेसेज पोहोचव. अनुज तर प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या सपोर्ट मला करतोच आणि ज्या कोणी कलाकारांनी केलाय सपोर्ट, तर मी त्या सगळ्यांनाच थँक्यू म्हणेन, की ज्यांनी कोणी मला सपोर्ट केलाय त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. कारण त्यांच्या सपोर्टशिवाय ट्रॉफी माझ्या घरात आली नसती. आणि जसा सपोर्ट केलाय तसा इथून पुढे पण सपोर्ट करतच राहा, एवढंच सांग. मला फक्त टॉप 5ची नावं घेईन. मला फक्त त्यांना एक हॅशटॅग दे तू. राकेश बाप, जेंटलमॅन, बरं विशाल कोटे, मास्टरमाइंड, दीपाली सय्यद, मायाळू, अनुश्री मान, स्ट्रॅटेजी क्वीन, तन्वी कोलते. बिग बॉसची क्वीन. बरं तुला शेरनी हे हॅशटॅग जास्त आवडलं असतं का? नाही, मला जे बिग बॉसने हॅशटॅग दिले ते काहीतरी विचार करूनच दिलंय नक्कीच. आणि बिग बॉस विचार करूनच कायम कुठल्याही गोष्टी देतात. सो मला वाटतंय त्यांनी जे काही सगळ्यांना दिलंय ना ते परफेक्ट दिलंय. अनुश्री शेरनी आहे तर शेरनी आहे. विशाल कोटियन जे आहे ते आहे. सगळे जे आहेत ते आहेत. त्यामुळे थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.